नमस्कार, स्वागत आहे तुमचं एम किचनमध्ये। आज मी घेऊन आली आहे देवापुढचा नैवेद्य आणि सोबतच वेस्ट गेलेल्या थर्मोकॉलचं मंदिर कसं बनवायचं। दोन्हीही व्हिडिओ सोबतच आहे, तर व्हिडिओ बघण्याआधी एम किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अतिशय सुंदर डिझाइनमध्ये थर्मोकॉलच्या मदतीने घरातील देवघर बनवणार आहोत। सोप्या पद्धतीने आणि दिसायला खूप सुंदर असं लुक आहे मंदिराचं। तर घरातील देवघर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे वेस्टेड थर्मोकॉल। तर मी पॅकिंग बॉक्सचं थर्मोकॉल घेतला आहे। मंदिर डेकोरेशनसाठी थर्मोकॉलचा स्टार आहे, त्या बोट पिनने पिनअप करून घेऊ। चला तर वेस्ट गेलेल्या थर्मोकॉलपासून बेस्ट मंदिर कसं बनवायचं ते पाहूया।
थर्मोकॉलचं मंदिर बनवून घेतलं आणि मंदिरासमोर रांगोळी काढत आहे। मंदिरामध्ये मी महालक्ष्मीची मूर्त ठेवली, शंकर पार्वतीचा फोटो ठेवला आहे, छोटासा श्रीकृष्ण आणि सोबतच छोटासा महागणपती। मंदिराच्या वरतीही मी काही सामान ठेवले आहे, जसे अगरबत्ती, अबीर, बुक्का, हळद, कुंकू आणि माचीस। चला तर देवासाठी नैवेद्य बनवूया। सर्वप्रथम कुकर लावून घेते। एका डब्यात तांदूळ आणि एका डब्यात डाळ घेतली आहे। स्वच्छ धुवून त्यामध्ये तेल आणि हळद, मीठ टाकून घेतलं। गॅसवरती कुकर लावून दिला। 3 शिट्ट्यामध्ये आपलं डाळ भात रेडी होईल। इकडे भाजी बनवण्याची तयारी करून घेते। इथे मी घेतले आहे हिरवी मिरची, शिमला मिरची, लाल टमाटर, कोथिंबीर, 7 ते 8 लसूणच्या कळ्या आणि 2 कांदे घेतले आहे। शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत, त्यासाठी सर्व फळभाज्या कापून घेते। चला तर शिमला मिरचीची भाजी बनवायला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 माप तेल टाकून घेते। मोहरी, जिरं, बारीक कापलेला कांदा। कांदा लालसर झाला की त्यामध्ये हिरवी मिरची, बारीक कापलेला लसूण, हळद पावडर, धनिया पावडर, कांदा लसूण मसाला, चवीनुसार नमक, सर्व मसाले मिक्स करून घेते। आता त्यामध्ये बारीक कापलेले लाल टमाटर आणि बारीक कापलेली शिमला मिरची टाकून घेते। तर अशा प्रकारे मी शिमला मिरचीची भाजी बनवून घेतली आहे। त्यामध्ये वरतून कोथिंबीर। आता यामध्ये भाजलेल्या तिळाचा कूट टाकून घेते। शिमला मिरचीची भाजी तयार झाली आहे। चपात्या बनवण्यासाठी आटा भिजवून घेते आणि आपल्याला बीटाचा पराठाही बनवायचा आहे, तर त्यासाठी मी बीट कापून घेते। बीट कापून मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर मी इथे ताजा आणि फ्रेश बीट घेतलं, त्याच्या बारीक फोडी करून तर बीटाचा मिक्सरच्या जारमध्ये ज्यूस करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बीटाचा पराठा बनवण्यासाठी मी इथे आटा घेतला, त्यामध्ये चवीनुसार नमक, त्यामध्ये थोडं जिरं, लाल तिखट पावडर, हळद पावडर आणि धनिया पावडर टाकून घेतलं। त्यामध्ये बीटाचा ज्यूस टाकून आटा भिजवून घेते। आटा 5 मिनिट मुरेपर्यंत मी इकडे पोळ्या करून घेते। तर मी इथे पोळ्या बनवण्यासाठी त्रिकोणी हुंडा करून घेतला आणि याची मी गोल आकारात पोळी लाटणार आहे। पोळीचा त्रिकोणी हुंडा केल्याने पोळी खूप नरम आणि लुसलुशीत बनते। एकदा नक्की बनवून बघा अशा प्रकारच्या पोळ्या। हवं तर पोळीला वरतून तेलही लावू शकता, वरतून तेल लावल्याने पोळी अजून नरम बनते। तर मी अशा प्रकारे नैवेद्यासाठी पोळ्या बनवून घेते। रोजच्या जेवणातही तुम्ही या पद्धतीच्या पोळ्या बनवू शकता। माझ्या चॅनलवरती आणखी नरम लुसलुशीत पोळ्या कशा बनवायच्या तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथे जाऊन नक्की बघा। त्याचा पराठा बनवून घेते। त्यासाठी मी एक गोल हुंडा घेतला, त्याला थोडं लाटून घेतलं, त्याला वरतून तेल लावत आहे। त्रिकोणी साईजमध्ये मी हुंडा करून घेतला। आता त्याला गोल आकारात लाटते। हे बघा अशा प्रकारे वरतून मी तेल लावून घेतलं। आता हा पराठा मी तव्यावरती भाजून घेते। परत वरतून तेल लावते। तेल लावल्याने हा पराठा एकदम नरम होईल आणि खायला खूप चविष्ट आहे, तेवढाच पौष्टिकही आहे। एकदा नक्की बनवून बघा बीटाचा पराठा, खूप टेस्टी लागते। तर मी अशा प्रकारे बीटाचा पराठा भाजून घेत आहे। बीटाचा पराठा भाजून झालेला आहे आणि यामधले मी एअर काढून टाकते, त्याने पराठा दिवसभर नरम राहणार। अशा प्रकारे घरातील देवाचा नैवेद्य तयार झालेला आहे। देवघरासमोर समईमध्ये दिवा लावून घेते। देवघर नवीन असल्यामुळे देवाची आणि मंदिराची पूजा करून घ्यायची आहे, त्यासाठी दिवे लावून घेते। तर मी अशा प्रकारे खूप सुंदर डिझाईनमध्ये मंदिर बनवलं, त्यामध्ये देव ठेवून त्याची पूजा करून घेतली आणि सोबतच नैवेद्यही बनवला, रांगोळी टाकली आहे, दिवेही लावले आहे। तर नैवेद्यामध्ये मी बनवला आहे डाळ भात, शिमला मिरचीची भाजी,
बीटाचा पराठा आणि पोळी बनवली आहे। तर तुम्हाला सोप्या पद्धतीने बनवलेला नैवेद्य कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि वेस्ट थर्मोकॉलपासून बेस्ट मंदिर बनवलेलं कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत वेस्ट वस्तूपासून काहीतरी बनवत राहा आणि नवनवीन रेसिपी बनवून खात राहा। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। तर अशाच खमंग, टेस्टी आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी एमएन किचनला लाईक करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।